नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. हो मोठा विरोध हा होताना दिसलेला होता भाजप अंतर्गतच. हो. आणि एकूणच कुठंतरी त्यांना शांत करण्यात यश आलं. नाही, पार्टी लेवलला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, पालकमंत्री आमचे सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे साहेब आणि सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांनी स्थानिक जे विरोध होता त्यांच्या कानावर घातले आणि की आपल्याला मानेनं आपण शब्द दिलेला आहे तर आपल्याला प्रवेश देणं गरजेचं आहे. आणि मागच्या 4-6 महिन्यापूर्वी आमची मार्केट कमिटीची निवडणूक होती, त्यावेळेला ही चर्चा झाल्या होत्या आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांशी 2-4 बैठकी झाली होत्या आणि त्यावेळेला निर्णय झाला होता की तुम्ही आणि मी आमचे सर्व सहकारी भाजपबरोबर राहावं आणि त्यावेळेला माझी बी इच्छा झाली होती. त्यामुळं त्यावेळेला मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. पण काही काळामध्ये अनेक लोकांचे सोलापूर जिल्ह्यातले प्रवेश झाले होते, पण माझ्या नावाला काही स्थानिक कार्यकर्ते मला विरोध केले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि इतर सर्व पालकमंत्री असू दे, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब असू दे, प्रदेशाध्यक्ष असू दे, त्यांना सांगितलं की आपल्याला दिलीप मानेला सोबत घ्यायचं आहे आणि ते भाजपच्या विचारसरणीबरोबर राहत असतील तर आपल्याला काही हरकत नाही आहे. असं ज्यांनी माझ्या विरोधात आंदोलन केले होते किंवा माझ्या विरोधात काही सांगितलं होतं, कदाचित ह्या वरिष्ठांनी सगळे त्यांच्याशी कदाचित बोलले झाले असतील. म्हणून मला काल निरोप आला की उद्या मानेसाहेब आपण या, तुमचा प्रवेशाचा कार्यक्रम करू. विरोधकाला काय सांगितले, माझ्या विरोधकाला किंवा माझ्यासाठी विरोध केला होता काय सांगितले ते मला कल्पना नाही, पण मला त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश दिला. निश्चितपणे सांगतो की भाजपची ताकद वाढवण्यासाठी मी सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नक्कीच काम करेन, एवढं आजच्या दिवशी सांगतो. पण विरोधकांना सोबत घेऊन तुम्ही वाटचाल करणार आहात की अंतर्गत संघर्ष हा कायम राहील? नाही, अंतर्गत संघर्ष कायम राहणार नाही. हे इथंपर्यंत ठीक होतं. आज प्रवेश केल्यावर अंतर्गत संघर्ष माझ्याकडून तर राहणार नाही. समोरच्या ज्यांनी विरोध केलाय त्यांच्याशी पण मी आता त्यांच्यासोबत राहीन, त्यांना भेटेन. माझ्या काय असतील ते गैरसमज आम्ही काढून टाकू. कारण का मी 2-3 निवडणुका मी त्यांच्या विरोधातच लढवलो होतो, पण मी स्वतःहून आता भाजपमध्ये प्रवेश केला. मला सर्व वरिष्ठांनी, मुख्यमंत्री असू दे, प्रदेशाध्यक्ष असू दे, बावनकुळे, जयकुमार गोरे साहेब आणि सचिनदादा कल्याण शेट्टी हे स्थानिक असल्यामुळं त्यांनी मला प्रवेशाचं आज परवानगी दिली आणि मी आज प्रवेश स्वीकारला. महापालिका निवडणुका आहेत, भाजपच्या हातामध्ये एक हाती सत्ता घेण्याचे प्रयत्न सध्याला अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. तशाच प्रकारची वाटचाल म्हणावं लागणार आहे या निवडणुकीमध्ये? नाही, ऑलरेडी आता तिथं भाजप एक हाती सत्ता निश्चित येणार आहे आणि मी निश्चितपणे माझी जेवढी ताकद आहे, माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे नगरसेवक आहेत, मी आमचे सर्व आता भाजपचे पदाधिकारी, सहकारी आणि पालकमंत्री हे सगळ्यांनी मिळून शहरातले जे 3 आमदार आहेत त्यांचे सोबत घेऊन निश्चितपणे भाजपची एक हाती सत्ता सोलापूर महानगरपालिकेमध्ये येईल. नाही, मला कोणी विचारलं नाही, कोणी अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मला काही वरिष्ठांनी फोन केला होता, पण मला माहित आहे की मी आता नाव नाही सांगू शकत की तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला येऊन भेटतो. पण मला मागचा अनुभव आहे. माझ्या निवडणुकीच्या वेळेला मला एबी फॉर्म दिलेला होता आणि निवडणुकीच्या फॉर्मपर्यंत एबी फॉर्म माझ्याजवळ होता. शेवटच्या क्षणाला 2:45 वाजता तुम्ही एबी फॉर्म भरू नका म्हणला. आता मी कुणावर विश्वास ठेवणार? म्हणजे ज्या वेळेला माझी निवडणूक विधानसभेची होती त्यावेळेला अशी परिस्थिती घडली आणि आता परत विश्वास ठेवायची मला आवश्यकता नाही. एवढा मोठा माझी विनिंग कॅन्डिडेट मी त्यावेळेला होतो. अशा परिस्थितीत मला असं केल्यावर मी आता कुणाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे. हो, काँग्रेस वर कोण विचारतच नाही खाली काय चाललंय, विकासाचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय. खरं तर माझे वडील पण काँग्रेसमध्ये होते, ते 2 टर्म आमदार होते.
67 साली 85 साली मी आमदार होतो. मी अनेक कमिटीवर आता सध्या काम करतो, सहकारी संस्थेवर वगैरे, आणि कोणी विचारायलाच तयार नाही खाली काय चाललंय, विकासाचं काम काय नाहीये. मग असा निर्णय घ्यावा लागतो. कार्यकर्ते टिकवण्यासाठी ही सगळी परिस्थिती असते. नाही, एवढ्यात काय माझा संवाद झालेला नाही, आणि हर्षवर्धन सपकाळ कदाचित माझी ओळखत पण नसतील, कारण का मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आमदार नव्हते. धन्यवाद सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.